इथे पाऊस इतका जास्त झाला आहे की जे गुलमोहराचं मोठं झाड होतं आणि ज्याला खूप छान फुलं यायची ते झाड पूर्णपणे पडलं आहे. तुम्हाला दाखवते. इथे उभं झाड होतं आणि ते आता पूर्णपणे या शेतात पडलं आहे. खरं तर गुलमोहराचं जे झाड आहे ते विदेशी झाड आहे. मला वाटतं मादागास्करवरून ते आपल्याकडे आलं आहे, कारण त्याची फुलं खूप छान असतात. तर सुशोभीकरणासाठी वगैरे ते भारतासह इतर देशात पसरलं गेलं आहे. पण गुलमोहराची जी मुळं असतात ती फार वरवर जमिनीपर्यंत पोहोचतात. जसं आपल्याकडे वड आहे, पिंपळ आहे, यांची मुळं जमिनीच्या अगदी खोलवर जाऊन जमिनीला ते घट्ट पकडून ठेवतात. पण गुलमोहराची मुळं असतात ती फार वरवर जमिनीला पकडून ठेवतात आणि त्यामुळे जेव्हा जोराचा पाऊस येतो, वारा येतो, तेव्हा ही झाडं मुळासकट उन्मळून पडतात. आणि वाईट वाटतं ॲक्च्युली मला खूप, कारण याची फुलं इतकी छान होती. लाल भडक रंग आणि मोठी मोठी फुलं याला यायची. आणि हे तेच झाड होतं जे घराच्या खिडकीतून थेट समोर दिसायचं. म्हणजे त्याची फुलं फुलली की ते दृश्य इतकं छान दिसायचं. आणि ते आता मुळासकट उन्मळून पडलं म्हणजे ते परत येण्याचे चान्सेस नाही आहेत. जर फक्त फांदी तुटली असती तर मग इतकं काही वाटलं नसतं, पण ते पूर्णपणे गेलं आहे.